नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तसेच माझे ITI मधील प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी मित्रांनो, अभियांत्रिकी शाखेत डिप्लोमा आणि डिग्रीला प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि गणित या विषयामधील जे घन पदार्थ असतात की ज्यांचा इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये आपल्याला आयसोमेट्रिक प्रोजेक्शन, तसेच ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आणि गणितामध्ये मेन्सुरेशन या टॉपिक मध्ये घन पदार्थाचे आकारमान काढणे याविषयी हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे सॉलिड्स आहेत ते कोणत्या कोणत्या प्रकारचे सॉलिड्स आहेत याचा मागोवा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मी जयराम ससाने आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण टाइप्स ऑफ सॉलिड्स. जे वेगवेगळ्या प्रकारचे सॉलिड्स इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि गणितामध्ये आपल्याला उपयोगात अभ्यासक्रमामध्ये त्यांचा समावेश असतो. इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये आपल्याला आयसोमेट्रिक प्रोजेक्शन मध्ये हे जे सॉलिड्स आहेत त्यांचे आयसोमेट्रिक ड्रॉइंग्स, तसेच ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग करताना उपयोग होतो. तसेच कार्यशाळा गणितामध्ये किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामधील जे महत्वमापन हा जो भाग आहे मेन्सुरेशन या भागामध्ये घन पदार्थाचे आकारमान काढणे या भागामध्ये या ज्या हे जे सॉलिड्स आहेत यांचा वापर आपल्याला करायचा असतो. जे सॉलिड्स आहेत त्याचे काही प्रकार यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. पहिला प्रकार आहे घन, क्यूब, आयताकृती ठोकळा, क्युबॉइड और रेक्टँग्युलर बॉक्स. नंतर आहे सूची पिरॅमिड. जो तळ असतो त्या तळानुसार या ठिकाणी आपण चार ज्या सूची आहेत पिरॅमिड आहेत या बघणार आहोत. त्रिकोणी सूची ट्रायंग्युलर पिरॅमिड, चौकोनी सूची स्क्वेअर पिरॅमिड, पंचकोनी सूची पेंटागोनल पिरॅमिड, षटकोनी सूची हेक्सागोनल पिरॅमिड. तदनंतर यामध्ये तळाचा जो भाग असेल त्यानुसार आपल्याला जी सप्तकोनी सूची आहे, अष्टकोनी सूची आहे, ही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्या तळाच्या जे जो बहुभुजाकृती असेल, जो पॉलिगॉन असेल त्यानुसार सूचीचा आकार ठरत असतो. नंतरचा आकार आहे बघा चिती प्रिझम, त्रिकोणी चिती ट्रायंग्युलर प्रिझम, चौकोनी चिती स्क्वेअर प्रिझम, पंचकोनी चिती पेंटागोनल प्रिझम, षटकोनी चिती. तर या जे प्रिझम्स आहेत सूचीप्रमाणेच प्रिझमच्याही जे चिती आहेत त्याच्या जो तळाचा आणि वरच्या भागाचा जो आकार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ट्रायंग्युलर, स्क्वेअर, पेंटागोनल आणि हेक्सागोनल प्रिझम बघणार आहोत. तसंच यामध्ये हेप्टॅगोनल प्रिझमही असू शकतो, डेकागॉन प्रिझमही असू शकतो, नॅनोग्राम प्रिझमही असू शकतो. म्हणजे तळाचा जो तुमचा आकार आहे बहुभुजाकृतीचा त्यानुसार आपल्याला चिती कुठल्या प्रकारची आहे हे ठरवता येतं. या पाठामध्ये आपण या चार प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. ही चार प्रकार बघणार आहोत. पुढचं सॉलिड आहे बघा दंडगोल, हे ज्याला आपण सिलेंडर असं म्हणतो, वृत्तचिती असंही त्याला म्हटलं जातं. यामध्ये भरीव दंडगोल, सॉलिड सिलेंडर, पोकळ दंडगोल, हॉलो सिलेंडर. त्यानंतरची जी सॉलिड आहे बघा गोळा स्पेअर, यामध्ये भरीव गोळा आणि पोकळ गोळा. या पद्धतीने ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला अभ्यासक्रमाच्या दृष्टीने ज्या महत्वाचे टाइप्स ऑफ सॉलिड्स आहेत त्याचे प्रकार आपण यामध्ये बघितलेले आहेत. या व्हिडिओमध्येच क्रमाक्रमाने आपण जे आकार आहेत, जे घन पदार्थाचे आकार आहेत ते बघणार आहोत. पहिला आकार आहे बघा क्यूब. क्यूब म्हणजे थोडक्यात ज्या आकृतीच्या किंवा ज्या सॉलिडच्या सर्व बाजू सारख्या असतात. तर या ठिकाणी हा जो क्यूबचा आकार दिसतोय ही क्यूबची कडा आहे. त्याच्यानंतर हा शिरोबिंदू आहे ज्याला व्हर्टेक्स असं म्हटलं जातं आणि हा या क्यूबचा घनाचा पृष्ठभाग आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा घनामध्ये ज्या कडा असतात, घनाला 12 कडा असतात. जे त्याचे जे हे ज्या लाईन्स कडा आहेत, कडा रेषा या ठिकाणी आपल्या जर मोजल्या तर त्या 12 असतात. म्हणजे घन जो असतो त्याला 12 कडा असतात. नंतर त्याचे जे पृष्ठभाग असतात
6 पृष्ठभाग या घनामध्ये असतात, की ज्यांचा चौरस आकृती आकार असून ते सर्व बाजूंनी सारख्या आकाराचे असतात, सारख्या साईजचे असतात. एक हा समोरील बाजू, ही उजवी बाजू, ही डावी बाजू, ही वरची बाजू, ही खालची बाजू असेल, तळाची बाजू, आणि ही पाठीमागची बाजू असेल. अशा 6 फेसेस या घनाला असतात. नंतर याला ज्या कडा असतात, या 8 कडा दिलेल्या आहेत. ज्या शिरोबिंदू दिलेले आहेत, 8 शिरोबिंदू दिलेले आहेत. या ठिकाणी 2 आणि खालच्या बाजूला 4, असे वरच्या बाजूला 4 आणि खालच्या बाजूला 4 या ठिकाणी आपल्याला त्याचे शिरोबिंदू आहेत. या ठिकाणी या व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं तर इथं या ॲनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय की जे घनाचे 6 पृष्ठभाग आहेत, ते 6 पृष्ठभाग कशा पद्धतीनं एक्सपांड झालेले आहेत. म्हणजे घनासाठी असणारे पृष्ठभाग आपल्याला या ठिकाणी या ॲनिमेशन मध्ये दिसतायत, की वेगवेगळे जे 6 पृष्ठभाग आहेत त्याचं डेव्हलपमेंट केल्यानंतर, ते ओपन केल्यानंतर आपल्याला इथं त्याचे 6 पृष्ठभाग दिसतात. तसंच या खालच्या ॲनिमेशन मध्येही वेगवेगळ्या कलर कोडद्वारे आपल्याला जे घनाचे 6 पृष्ठभाग आहेत, ते कलर कोडद्वारे या ठिकाणी दाखवलेले आहेत. पुढील जो घन आहे बघा, आयताकृती ठोकळा, की ज्याला क्युबॉइड किंवा रेक्टँग्युलर बॉक्स असं म्हटलं जातं. ही घनाची आकृती आहे. या घनामध्ये ही घनाची उंची आहे, ही याची रुंदी आहे आणि ही याची लांबी आहे. याच्याही ज्या कडा असतात, जो क्यूब आहे, यापूर्वीच्या क्यूबमध्ये आपण बघितलं की त्याला 8 शिरोबिंदू आहेत, 6 पृष्ठभाग आहेत आणि 12 कडा आहेत. त्याच पद्धतीने या क्युबॉइडला जो आयताकृती ठोकळा असतो, की ज्याला आपण रेक्टँग्युलर प्रिझमही आपल्याला असं म्हणता येईल. या ठिकाणी आपल्याला दिसतंय, हा जो पृष्ठभाग आहे, वरचा पृष्ठभाग आहे, हा समोरचा पृष्ठभाग आहे, हा उजव्या बाजूचा आहे, हा डाव्या बाजूचा आहे, हा वरच्या बाजूचा आहे, हा तळाचा आहे आणि हा पाठीमागच्या बाजूचा आहे. एकंदरीत या जो आयताकृती ठोकळा आहे, त्याला 6 पृष्ठभाग आहेत. याचा वापर आपल्याला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये, जिथं आयसोमेट्रिक प्रोजेक्शन ऑफ जर रेक्टँग्युलर बॉक्स असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी जे वेगवेगळ्या प्रकारचे देखावे काढावे लागतात. त्या ठिकाणी क्युबॉइडद्वारे आपल्याला जे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आहे ते समजण्यासाठी सोपं होतं. या ॲनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय बघा, त्याच्या ज्या कडा आहेत, पृष्ठभाग आहेत, हे पृष्ठभाग आपल्याला दिसत आहेत. म्हणजे या ठिकाणी ॲनिमेशनद्वारे त्याची लांबी, त्याची उंची किंवा रुंदी हे आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. जर आपण हा जर क्युबॉइड उभ्या पद्धतीने जर आपण ठेवला, तर या ठिकाणी जी लेंथ आहे, ही लेंथ आपल्याला उंची ही समजता येते. म्हणजे आपण कोणत्या स्थितीमध्ये तो आयताकृती ठोकळा ठेवलेला आहे, यानुसार आपल्याला त्याची लांबी किंवा उंची ठरवता येते, की जे आपल्याला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये कुठल्या दिशेने फ्रंट व्ह्यू घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला माहित होत असतं. पुढचा आकार आहे बघा आपल्याला सूची पिरॅमिड. या सूची पिरॅमिड याचा जर आकार बघितला का आपल्याला आठवतं की इजिप्तमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे पिरॅमिड्स आहेत, त्यांचा आकार या पद्धतीचा आकार असतो. सूचीचे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते क्रमाने आपण बघणार आहोत. या ठिकाणी आहे त्रिकोणी सूची. जो खालचा जो पृष्ठभाग असतो बघा, हा त्रिकोणी आकाराचा असतो. हा याचा व्होल्टेक्स आहे, शिरोबिंदू आहे. जर आपण याचं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला या त्रिकोणी सूचीमध्ये खालच्या बाजूला त्रिकोणाचा आकार आहे. इथं शिरोबिंदू आहे. या शिरोबिंदूला 1, 2 आणि इकडच्या बाजूचा 3, 3 असे त्रिकोण या ठिकाणी तयार होतात. म्हणजे शिरोबिंदूच्या बाजूने कव्हर्ड केले जे जॉमेट्रिकल फिगर्स असतात, हे त्रिकोण तयार होतात. आपण सूची आणि चिती यामधील जो फरक यानंतर बघणार आहोत. त्यामध्ये लक्षात येईल की आपल्याला सूची आणि चिती यामध्ये काय महत्वाचा फरक आहे. या ठिकाणी चौकोनी सूची दिलेली आहे. या चौकोनी सूचीचा हा शिरोबिंदू आहे. हा जो भाग दाखवलेला आहे, हा त्याचा लॅटरल फेस आहे. ही याची तिरकस उंची आहे, की ज्याला आपण स्लांट हाईट म्हणतो. ही याची सरळ उंची आहे, सरळ उंची हाईट. त्याच्यानंतर ह्या याच्या कडा आहे, एज आहे आणि हा याचा तळ आहे. म्हणजे या ठिकाणी आपण चौकोनी सूची, सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की तळानुसार जसा जसा तळ असेल
त्यानुसार सूचीचं हे वर्गीकरण केलं जातं. इथला तळ हा चौकोनी असल्यामुळं ही चौकोनी सूची आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक महत्वाचं लक्षात घेणं उपयोगाचं आहे, की जे आकारमानाची उदाहरणं सोडवताना आपल्याला या जी चौकोनी सूची आहे त्याच्यामध्ये त्याची तिरकस उंची, स्लांट हाईट आणि त्याची सरळ उंची हे आपल्याला उपयोगात आणावे लागतात. त्यानंतरचा आहे बघा पंचकोनी सूची. या ठिकाणी त्याचा जो बेस दिसतोय हा पंचकोनासारखा आकाराचा आहे. हा याचा लॅटरल फेस आहे. हा याचा शिरोबिंदू आहे. त्याच्यानंतर हा याचा पाय आहे. 5 बाजू आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5 बाजू. पंचकोनी सूची आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा जे कव्हर्ड झालेले जे त्रिकोण्स आहेत, जे त्रिकोण तयार झालेले आहेत, हे 5 या ठिकाणी तयार झालेले आहेत. पुढची सूची आहे बघा हेक्सागोनल पिरॅमिड, ज्याच्यामध्ये त्याचा तळ जो आहे हा षटकोनी आकाराचा आहे. 6 बाजू असणार आहे. हा याचा सेंटर आहे. ही याची परपेंडिक्युलर हाईट आहे. सरळ उंची आपण ज्याला आपलं म्हणता येईल आणि ही याची तिरकस उंची आहे. हा याचा शिरोबिंदू आहे. हा आहे प्रकार आहे षटकोनी सूचीचा. त्यानंतर येऊ द्या बघा आपण चिती प्रिझम. प्रिझम म्हणजे काय? थोडक्यात प्रिझम आणि चिती म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला जे प्रकार आहे त्या प्रकारानुसार आपण इथं बघूया. त्रिकोणी चिती, ट्रायंग्युलर प्रिझम, हा याचा शिरोबिंदू आहे. ह्या याच्या कडा आहेत. हा त्याचा लॅटरल फेस आहे आणि हा याचा तळ आहे. या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येतं की जी सूची होती त्यामध्ये एक त्रिकोण तयार झालेला होता तळाला. या ठिकाणी तळ आणि टॉप या दोन्ही ठिकाणी जे फेसेस आहेत, जे पृष्ठभाग आहे वरचा आणि खालचा, हे त्रिकोण आहेत आणि या ठिकाणी होणारे जे बाउंडेड सरफेसेस असतात हे चौरस असतात. म्हणून याला आपण प्रिझम असं म्हटलं जातं. यानंतर आपण बघूया चौकोनी चिती, स्क्वेअर प्रिझम. खालचा जो तळ आहे तो चौकोनी आहे. वरचाही जो पृष्ठभाग आहे तोही चौकोनी आहे. हे त्याचे लॅटरल फेस दिलेले आहे. ही त्याची राईट आकृती दिलेली आहे आणि ऑब्लिक प्रोजेक्शन मधली त्याची आकृती दिलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे की 1, 2, 3, 4 आयत या चौकोनी चितीला त्याचे जे लॅटरल सरफेसेस आहेत या ठिकाणी बाउंडेड झालेले आहेत. तर याच ठिकाणी जर आपण विचार केला असता चौकोनी सूचीचा, तर आपला जो चौकोनी सूची आली असती त्या ठिकाणी या पद्धतीने आपला चौकोनी सूचीचा आकार आला असता. म्हणजेच चिती आणि सूची याच्यातला जो फरक आहे तो आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो. पुढे आहे बघा पेंटागोनल प्रिझम. पेंटागोनल प्रिझम मध्ये हा याचा शिरोबिंदू आहे व्हर्टेक्स. ही याची कडा आहे पंचकोनी चितीची. नंतर हा लॅटरल सरफेस एरिया आहे आणि हा बेस आहे. या ठिकाणी बेस आणि वरचा बेस हा सारखाच असतो पंचकोनी चितीचा. नंतर आहे बघा षटकोनी प्रिझम, हेक्सागोनल प्रिझम. यामध्ये हा जो आकार आहे हा 6 बाजूला असणार आहे. तळ सुद्धा त्याचा 6 बाजू असणार आहे. हा याचा शिरोबिंदू आहे. ही त्याची कडा आहे. हा त्याचा लॅटरल सरफेस एरिया आहे, लॅटरल फेस आहे. हा त्याचा पाया आहे, जे बेस आहे. प्रिझम मध्ये बेस हा वर आणि खाली सारखाच असतो. त्यानंतर आपल्याला मी सुरुवातीलाच आपण बघितलं होतं की सूची आणि पिरॅमिड यांच्यातला जो महत्वाचा फरक जो आहे तो फरक आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल बघा. या ठिकाणी आपण जर पेंटागोनल पिरॅमिडचं हा जो भाग बसला तर इथं आपल्याला अपेक्स दिसतंय बघा, म्हणजे याचा शिरोबिंदू दिसतोय. तर इथं शिरोबिंदू नसताना इथं एक कडा आहे बघा. या ठिकाणी आपण कंपॅरिझन करताना पेंटागोनल पिरॅमिड आणि पेंटागोनल प्रिझम असं घेतलेलं आहे. याचा जो तळ आहे बघा, हा तळ पंचकोनी आकाराचा दिलेला आहे. तसंच या चितीचा तळही पंचकोनी आकाराचा दिलेला आहे. त्यानंतर याचे जे लॅटरल फेसेस आहेत, ह्या फेसेस जे तयार होतात शिरोबिंदूशी येतात. या ठिकाणी आपल्याला महत्वाचा जो फरक दिसतोय बघा, इथं त्रिकोण तयार झालेले आहेत. तर पेंटागोनल प्रिझम मध्ये याला आपण बघितला असता खालचा बेस हा इथला बेस आणि वरचा बेस सारख्या आकाराचा आहे आणि ह्या कडा जोडलेल्या आहे. म्हणजे लॅटरल फेस जे आहेत या ठिकाणी लॅटरल फेस मध्ये आपल्याला पंचकोनी चितीमध्ये त्रिकोण तयार झालेले दिसतात. तर लॅटरल फेस आपण बाउंडेड बाय जर पेंटागोनल
प्रिझम मध्ये आपण बघितलं तर आपल्याला इथं 5 आयत तयार झालेले असतील. म्हणजेच पंचकोनी प्रिझम मध्ये आपल्याला बघितलं तर आपल्याला या ठिकाणी तळाचे जेवढे जो बेस आहे त्या बेसच्या आकाराचे त्रिकोण इथं तयार झालेले आहेत. म्हणजे पंचकोन आहेत, 5 त्रिकोण तयार झालेले आहेत. तर प्रिझम मध्ये बेस पंचकोनी आहे, तर 5 आयत आणि वरच्या बाजूला सुद्धा पंचकोनी आकार बेस आणि त्याचा हाईट हा इथं आपल्याला दिसतोय. म्हणजेच सुची आणि चिती, पिरॅमिड आणि प्रिझम मधील महत्वाचा जो फरक आहे, तर पेंटागोनल पिरॅमिड जो असतो त्याला एक शिरोबिंदू असतो अॅपेक्स, तर याला व्हर्टेक्स कडा असतात. आणि पेंटागोनल पिरॅमिड मध्ये जो बेस असेल तेवढ्या प्रकारचे त्रिकोण तयार होतात. तर पेंटागोनल प्रिझम मध्ये जो तळाचा आकार असेल आणि वरचा आकार असेल त्याद्वारे तेवढ्या आकाराचे तिथं आयत तयार होतील. उदाहरणार्थ जर आपण इथं हेक्सागोनल पिरॅमिड घेतलं तर 6 त्रिकोण तयार झालेले असतील. जर आपण हेक्सागोनल प्रिझम घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला 6 आयत तयार झालेले दिसतील. तर सुची आणि चिती यामधील हा एक महत्वाचा फरक आहे. पुढचा जो घन आहे बघा, शंकू, कोन. शंकू असं त्याला म्हटलं जातं. हा इथं कोन दाखवलेला आहे. या कोनाचा हा व्हर्टेक्स आहे, शिरोबिंदू. ही याची स्लांट आहे, हाईट आहे, तिरकस उंची. हा याचा बेस आहे. कोनचा बेस हा सर्क्युलर असतो, वर्तुळाकृती असतो. याची त्रिज्या इथं दिलेली आहे, रेडियस. नंतर याची ही सरळ उंची दिलेली आहे, अल्टिट्यूड दिलेली आहे, आणि इथं स्लांट हाईट आणि व्हर्टेक्स दिलेला आहे. तर शंकू या ठिकाणी आपण जर या अॅनिमेशन मध्ये बघितलं तर कोनला 2 फेसेस असतात, 2 फेसेस इथे दिसेल आपल्याला. त्यानंतर एक कॉर्नर असतो आणि 2 एजेस असतात. तर या अॅनिमेशन मध्ये आपल्याला लक्षात येईल की शंकू कशा पद्धतीने दिसतो. थोडक्यात जर आपण उदाहरणार्थ जर घेतलं तर जो आपला जो आईस्क्रीमचा कोन असतो हा शंकूच्या आकाराचा असतो. आणि यामध्ये आपल्याला इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये किंवा गणितामध्ये बऱ्याच वेळा फ्रस्टम ऑफ कोन असं विचारलं जातं. तर त्यावेळेस काही भागामध्ये इथं जर आपण हा कोन जर कापला तर आपल्याला मिळणारा जो भाग आहे थोडक्यात असा, तो भागच म्हणजे या ठिकाणी फ्रस्टम ऑफ कोन असं होत असतं. म्हणजे या भागामध्ये आपण दाखवलं कोन इथं जर आपण कापला असा तर फ्रस्टम ऑफ कोन होतो. म्हणजे थोडक्यात आपण जर या ठिकाणी कोन जर कापला तर हा जो आकार आहे हा आकार म्हणजेच एक फ्रस्टम ऑफ कोन असं होऊ शकतं. आकारमानामध्ये आपल्याला शंकूचं आकारमान, तसंच संपूर्ण पृष्ठभागाचं क्षेत्रफळ, वक्र पृष्ठभागाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर आपल्याला त्याची तिरकस उंची, स्लांट हाईट आणि अल्टिट्यूड आणि त्याची त्रिज्या ह्या विचारात घ्यावा लागतात. पुढे आहे बघा दंडगोल, भरीव दंडगोल. सिलेंडर, या ठिकाणी सिलेंडरची आकृती आपण दाखवलेली आहे. सिलेंडर मध्ये हा सिलेंडरचा ऍक्सिस आहे, ही त्याची उंची आहे, हा त्याचा खालचा सर्क्युलर बेस आहे की ज्याची त्रिज्या दिलेली आहे, ही याची कडा आहे, एज, हे त्याचं फेस आहे. इथं याची कडा दाखवलेली आहे. वरच्या बाजूलाही फेस आहे, म्हणजेच वरच्या बाजूलाही वर्तुळाकृती आकार आणि खालच्या बाजूलाही वर्तुळाकृती आकार इथं दाखवलेला आहे. नंतर हा याचा कर्ड सरफेस एरिया आहे. इथं आपण मेन्शन केलेला आहे सर्क्युलर बेस. म्हणजे जो दंडगोल असतो, भरीव दंडगोलामध्ये त्याचं जे नॉमेनक्लेचर आहे, वेगवेगळ्या भागाची जे नाव आहेत, तर या दंडगोलामध्ये आपण जो भरीव दंडगोल आहे त्यामध्ये बघितलेला आहे. या अॅनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय बघा, सिलेंडर मध्ये जे वेगवेगळे पार्ट्स असतात ज्याला 3 फेसेस असतात, 0 कॉर्नर्स आणि 2 एजेस. हे सिलेंडरला या अॅनिमेशन मध्ये आपण बघतोय की सिलेंडरचं सिलेंडरचा आकार कसा असतो. आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे वायू किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड साठवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे सिलेंडर्स आहेत, म्हणजे दंडगोलाकृती किंवा वृत्तचिती सारखे आकार आपण जास्त प्रमाणात त्याचा वापर केला जातो. तर हा आहे भरीव दंडगोल. यानंतर आपण बघा दंडगोलामध्ये पोकळ दंडगोल, की ज्याला आपण हॉलो सिलेंडर असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्या दृष्टीने महत्वाचा पाईप. पाईप म्हणजेच आपला हॉलो सिलेंडर. या ठिकाणी हॉलो सिलेंडरची आकृती दाखवलेली आहे. एक पोकळ आतल्या बाजूला एक बाहेर एक त्रिज्या दिलेली आहे, बाहेरची त्रिज्या, आणि एक आतली त्रिज्या किंवा त्याची थिकनेस दिलेली आहे. आणि याची
उंची दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जसं भरीव दंडगोलामध्ये बघितलं की त्या ठिकाणी पूर्ण जो दंडगोल आहे तो पूर्ण भरीव आहे, परंतु यामध्ये आतल्या बाजूला इथं पोकळी आहे. म्हणजेच इथं आपल्याला लक्षात येतंय की हा एक प्रकारचा पोकळ पाईपच आहे, आपण असं समजू. तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, हा जर एखादा दंडगोल या स्थितीत ठेवलेला असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी आपण हाईट विचारात घेतो आणि या डायरेक्शनला जर एखादा दंडगोल आपण ठेवलेला असेल, तर त्याची आपण लांबी विचारात घेतो, एल. त्याची लांबी विचारात घेतो. म्हणजेच हा दंडगोल किंवा हा जो पोकळ पाईप आपण आडवा ठेवला तर इथं आपल्याला लांबी मिळेल आणि उभा असेल तर इथं आपल्याला त्याची उंची असं आपल्याला ग्राह्य धरता येईल. या ॲनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय बघा, जे इंटरनल डायमीटर आणि एक्सटर्नल डायमीटर आणि त्याची हाईट हे कशा पद्धतीनं दाखवलं गेलेलं आहे, हे ॲनिमेशन मधून आपल्याला समजतंय. पुढचा जो घन आहे बघा, जो घन पदार्थ आहे गोळा. यामध्ये गोळ्याचे दोन प्रकार असतील, भरीव गोळा आणि पोकळ गोळा. या भरीव गोळ्यामध्ये जो भाग दाखवलेला आहे, हा याचा सेंटर आहे, हा याचा रेडियस आहे आणि याचा हा डायमीटर आहे. हा जर क्रॉस सेक्शन घेतला असता, या ठिकाणी या आकृतीत आपल्याला दिसतंय, हा जो R1 म्हणजे आतील त्रिज्या आहे, ही R2 याची बाहेरची त्रिज्या आहे. नंतर आपल्याला ही जी थिकनेस आहे T1 आणि ही थिकनेस T2 असंही आपल्याला त्या ठिकाणी ग्राह्य धरता येतं किंवा त्याचा डायमीटर आपल्याला या ठिकाणी गृहीत धरता येतो. याचं जे हा सेंटर दिलेला आहे, डायमीटर ग्रेट सर्कल दिलेला आहे म्हणजे बाउंडेड बाय धिस वन, आणि त्याचा हा इंटरसेक्शन दाखवलेला आहे की पोकळ गोळ्यामध्ये पुन्हा एकदा इथं आपल्याला दिसतंय ही आतली त्रिज्या आहे, ही बाहेरची त्रिज्या आहे, आउटर रेडियस, इनर रेडियस आणि आउटर रेडियस. या पोकळ गोळ्याच्या या ठिकाणी आपण कट सेक्शन घेतल्यानंतर जो भाग दिसतोय अर्धा भाग, हेमिस्फेअर असं ज्याला आपल्याला म्हणता येईल. हेमिस्फेअरही आपल्याला बऱ्याच वेळा उपयोगात आणावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक्षणार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंग तसंच वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स मॅथ्स हा व्हिडिओ निश्चितच इयत्ता 8वी ते 10वी किंवा 11वी 12वी तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी, तसंच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अभियांत्रिकी व्यवसायामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या, तसंच अभियांत्रिकी क्षेत्रामधील इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि डिग्री स्टुडंट्स यांच्या पहिल्या वर्षासाठी निश्चितच उपयोगी ठरेल असे मला वाटते. पुन्हा एकदा मी आपल्याला आव्हान करतो की आपण माझ्या ITI मॅथ्स अँड ड्रॉइंग व्होकेशनल कंटेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन हिट केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्होकेशनल कंटेंट्स असतील त्याचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे धन्यवाद.